लाडू फार छान आहे. आणि हो, सांगायचं विसरूनच गेलो, आज आपला साडेमाडीचा खेळ रंगणार आहे वाईमध्ये, अर्थात माझ्या गावामध्ये. आणि तोही परिसर जिथं मी राहतो तिथलाच आहे, शाहीर चौक परिसर. बघूयात आज इथले लोक किती धमाल करतायत ते आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे साडेमाडे 3. गंगापुरी भागाबद्दल माहिती सांगायला मला तर खूप आवडेल, कारण का मी इथलाच आहे. पण ही माहिती एखाद्या जाणकाराकडून जाणून घेणं खूप महत्वाचं वाटतं. म्हणून आज आपल्याला ही माहिती सांगणार आहेत पोळाजी. नमस्कार. नमस्कार. गंगापुरी परिसराबद्दल थोडीशी माहिती आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगा. गंगापुरी घाटावरती कृष्णाबाई बसते आणि वाईमध्ये साती घाटावर पण बसतात. भैरोबाची यात्राही भरते आणि आम्ही संवादचा मंडळ चालवतो, महिला मंडळ चालवतो, हास्य क्लब चालवतो आणि मुख्य म्हणजे मी विश्वकोश इथे राहते. आणि विश्वकोश आपल्या गंगापुरीमध्ये आहे, वाईमध्ये. गंगापुरीमध्येच आहे. आणि अशी चिकार मंडळ वगैरे आहेत, डान्स वगैरे ग्रुप सगळे, त्यामध्ये पण मी आहे. म्हणजे एकंदरीत सांस्कृतिक वारसा खूप आहे गंगापुरीला. गंगापुरीमध्ये आहेत. म्हणजे आज सगळेजण इथं धमाल करणार. हो, बघितलं, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी ज्यांना जगभरामध्ये ख्याती आहे ते आमच्या मूळचे गंगापुरीतले. बघूयात आज साडेमाडीचा खेळ कसा रंगतोय ते. सुरुवात करूयात टोकन्स वाटून. आपण आता सुरुवात करतोय आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंडला. आणि यासाठी आपल्याला निवडायचे 3 स्पर्धक. आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझ्याबरोबर 3 छोट्या चेटकिणी आहेत, बरोबर ना? आणि यांची नावं आहेत श्रेया, अनन्या आणि अश्विनी. बरं का, तिघींनी मला एक एक टोकन काढून द्यायचंय आणि डोळे बंद करून टोकन काढून द्यायचंय. पहिल्यांदा श्रेया, डोळे बंद कर, मिक्स कर आणि टोकन दे. 1. अनन्या आणि अश्विनी. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 31. आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 13. आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 80. आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाज किती. आपण आपल्या 3 स्पर्धकांसोबत आपला पहिला अंदाज किती हा राऊंड सुरुवात करतोय, पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. तुझं नाव? ओमकार वनारसे. ओमकार, काय करतोस तू? मी आता BSc फिजिक्स करतो, लास्ट इयर. फिजिक्सला आहेस? खूप अवघड असतं ना? ठीक असतं, हार्ड वर्क करावं लागतं, थोडं हार्ड वर्क करावं लागतं. मग काय बाकीच्या गोष्टींसाठी वेळ काढतोस? काढतो. कुठल्या गोष्टींसाठी? घाटावर फिरायला जाणे, अजून बर्थडे सेलिब्रेट करणे इतरांचे. हा, बरं. कोणाचे बर्थडे केलेस? मुलांचे, मुलींचे, सरांचे. मुलांचे, मुलींचे, सरांचे. त्यातल्या कोणाचे बर्थडे सांगायला आवडतील? विशेष म्हणजे आता माझा मित्र गणेश मालुसरे म्हणून त्याचा एक सेलिब्रेट केला कॉलेजमध्ये. बरं, मग सगळे मित्र बोलवण्यासाठी काय साधन तुम्ही वापरता? मोबाईल. मोबाईल. बरं, या मोबाईलकडे मी येणार आहे, पण बघूयात या राऊंड मध्ये तू कसं काय खेळतोस ते. यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? ललिता अशोक चौधरी. बर, तुम्ही काय करता? गृहिणी आहे. गृहिणी आहात. आणि मिस्टर काय करतात? व्यापारी. व्यापारी कशाचे? किराणा मालाचे. किराणा मालाच. मग काय त्रास फार कमी होत असेल ना तुमचा घरात रेशनिंगचं साहित्य भरायचा? हो. पण तरी सुद्धा दुकानातून घरापर्यंत साहित्य कोण आणतं? मीच आणते. तुम्हीच आणता का? मिस्टर आणत नाहीत? नाही. का? नाही, ते आणत नाहीत. बर, दुसरं काही शेतीवाडी वगैरे इकडे आहे वाईमध्ये? हो, आहे की. आहे. मग ती काय जवळपासच आहे गंगापुरीच्या? हो, आहे. बर, मग ती कोण सांभाळतं? ते मिस्टरच सांभाळतात. आणि मी. बर, मग तुम्ही पण शेतामध्ये जाता? हो. आणि दुकानामध्ये? हो, दुकानामध्ये. म्हणजे चला, म्हणजे आर्थिक व्यवहाराशी घेवाणदेवाण तुमची असते रोज. असते. बघूयात या राऊंड मध्ये तुम्ही कशी काय किंमत सांगता ते. या राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मोनाली प्रशांत चिटणीस. बरं, मला सांगा वहिनी, तुम्ही काय करता? मी गृहिणी आहे. गृहिणीच आहात. आणि मिस्टर काय करतात? मिस्टर लाईट फिटिंगची कामं घेतात. बरं, मग आता गणपती जवळ येत आहेत, मग त्यानं काही त्यांचा जोरात चाललाय व्यवसाय? जोरात. हा. बरं, घरी कोण कोण असतं? घरी मी, माझे मिस्टर आणि एक मुलगा आहे मला. एक मुलगा आहे. काय करतो तो? कितवीला? तो दुसरीत आहे. दुसरीत आहे. मग त्याचा अभ्यास घेण्यापासून सगळं? अभ्यास घेण्यापासून सगळं तुम्हीच करता? सगळं मीच करते. बर, मग मिस्टर सारखे फिरतीवर बाहेर असतील, त्यांना संपर्क साधायचा असेल तर काय असतं उपाय? काय फोन करणे. फोन करणे.
पण मग सारखे फोन करता नाही मग जेव्हा काम असेल त्यांचं त्यावेळेस फोन करून बोलून घ्यायचं. बरं चिडत नाहीत ना सारखे फोन नाही, केल्यावर? नाही, नाही. अजिबात चिडत नाही. नाही. बरं बघूयात या राऊंड मध्ये तुम्ही कशा खेळताय. या राऊंड मध्ये खेळताना ते अजिबात तुमच्या बरोबर चिडणार नाहीत असं मला वाटतं. बघूयात या राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या अंदाज किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण लक्षात ठेवा तुमच्या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं. तर ज्याची पहिल्यांदा निवड झाली तो पहिल्यांदा बोली लावेल. याचाच अर्थ सगळ्यात पहिल्यांदा बोली लावतील चिटणीस वहिनी, त्यानंतर चौधरी काकी आणि सर्वात शेवटी ओमकार. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे मोबाईल हँडसेट. या मोबाईल हँडसेटची कॉन्टॅक्ट मेमरी 500 ची आहे. या हँडसेटच्या बॅटरीचा टॉक टाइम 10 तास 5 मिनिटं आहे. या मोबाईलमध्ये इंटरनल FM अँटिना आहे व याला हेडसेटची गरज नाही. याचे साऊंड स्पीकर मोठे असून 24 तास लिसनिंग टाइमची क्षमता यामध्ये आहे. या मोबाईल हँडसेटची सगळ्यात पहिल्यांदा किंमत सांगतायत चिटणीस वहिनी. चिटणीस वहिनी हे घ्या 5 अंक. यातले फक्त 4 अंक वापरून तुम्हाला याची किंमत ठरवायची. किंमत काय लावली तुम्ही? 1956. 1956. नक्की? तुम्ही नाही विचारू शकत, मी विचारणार पण तुम्ही नाही विचारायचं. काय वाटतंय असेल एवढी किंमत की कमी असेल? असेल. एवढी असेल? एवढी असेल. तरी पण मी पाठीमागे विचारतो काय अंदाज आहे याची किंमत किती असेल? 1500 ते 1600 दरम्यान. 1500. इकडे काय अंदाज? 1600. 1600, 1800, 1500, 1900 असे अंदाज येतात. तुम्हाला काय वाटतंय? नाही 1956. 1956 हा आकडा बरोबर आहे. बरं. नक्की लिहायचा? हो. चौधरी काकी आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 5 अंक. नीट बघून घ्या. हा मोबाईल हँडसेट खूप आकर्षक असा आहे आणि याची तुम्हाला किंमत ठरवायची आहे. काय किंमत आहे? 1958. 1958 बरोबर वाटते किंमत? बदलू का? बघा तुम्हाला काय वाटते तसं बदला. $1586. नक्की ठामे या मतावर? बघा हे बाकीच्या मैत्रिणी तुमच्या सगळ्या हो होच म्हणतायत. लिहून टाकायची मग ही किंमत? लिहूयात मग. ओमकार शेठ आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 5 अंक. यातले फक्त 4 अंक तुम्हाला वापरायचे. काय किंमत आहे? 1599. 1599. काय अगोदरच टाळ्या विचारत आहेत तरी काय बरोबर आहे चूक आहे काय काय वाटतंय? असा मोबाईल घेतलास अगोदर? नाही. पण मग किंमत कशी काय माहित? जस्ट गेस केलं. मित्राचं दुकान आहे मोबाईलचं. मित्राचं मोबाईलचं दुकान आहे. मग काय कृष्णाबाई महाराज की जय. लिहून टाकायची किंमत? लिहूयात मग. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या मोबाईल हँडसेटची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा चिटणीस वहिनी यांनी सांगितलेली किंमत आहे 1956 रुपये. त्यानंतर चौधरी काकींनी सांगितलेली किंमत आहे 1586 रुपये. तर ओंकारनी सांगितलेली किंमत आहे 1599 रुपये. पाहूयात या मोबाईल हँडसेटची खरी किंमत किती येते. आणि याची खरी किंमत आहे 1899 रुपये. ज्याच्या जवळची किंमत सांगितली होती चिटणीस वहिनींनी त्यामुळे त्या आणि हा मोबाईल हँडसेट मिळतो तुम्हाला. अभिनंदन. अभिनंदन वहिनी. धन्यवाद. पहिल्यांदा मोबाईल होता तुमच्याकडे? होता. मग त्यावेळेस किती त्रास व्हायचा सारखा त्यांना? व्हायचा. म्हणजे आता दुसरा मोबाईल आला म्हणजे डबल त्रास ना? वाढला ना त्रास. असू द्यात पण जास्त त्रास करून देऊ नका त्यांना कारण तुम्हाला अजून जॅकपॉट राऊंड खेळायचा आहे. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. याच्यानंतर आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंड कडे. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न मी आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक आहेत त्यांना प्रश्न विचारणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचं आहे. पण प्रश्नाचं उत्तर लगेच फोडायचं नाही. प्रश्नाचं उत्तर सगळ्यात शेवटी सांगायचंय. आणि आजचा प्रश्न असा आहे कोकणातून आला किल्लेदार
त्याचं चिलखत काटेदार म्हणजे कोण?